हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. सो आज आम्ही लवकर उठलेलो आहे कारण आमचा एक टूर आहे, 4 आयलँड टूर. तर ॲक्च्युली आमची झोप नाही झालेली आहे जशी पाहिजे तशी, कारण पटपट ब्रेकफास्ट करून आम्हाला त्याच्यासाठी निघायचं आहे. सो येस, चला आता आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे. तुम्हाला पुढचं तिथे दाखवतो ब्रेकफास्ट करून पुढे काय होतं. तर चला भेटूया. गाईज, आज पण सेम काइंड ऑफ फूड आहे. हा पायनॅपल राईस, थाई करी, फ्रूट बाउल, चॉकोज मोस्टली आणि आणले ब्रेड. आम्ही आता पटापट आवरतो. आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे. हो, बोलून देतो. हो, ओके, बाय. आम्ही आता जातो आहे. ही पिकअप व्हॅन आली आहे आम्हाला पिक करायला. ही अशी पिकअप व्हॅन येते तुम्हाला पिक करायला. असा एक बँड देतात आणि तुम्हाला घेऊन जातात. रेडी 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 फॉर ॲडव्हेंचर. या चला आता तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला काय होतं. आम्हाला माहिती नाही पुढे काय होणार आहे. आम्हाला फक्त व्हॅन आली तेवढं माहिती आहे. बसा म्हटलं बसलो, उतरा म्हटलं उतरलो. नाही ही व्हॅन तुम्हाला क्राबीच्या ओल्ड टाउनला घेऊन जाते. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये फिरते. आधी सगळ्यांचं पूर्ण पिकअप करतात, मग क्राबी ओल्ड टाउनला नेतात आणि तिथून तुमची ती काय स्पीड बोट असते आणि मग ती तुम्हाला 4 आयलँड. हां, तिथे ऑप्शन असतो लॉंग टेल बोट और स्पीड बोट. आम्ही स्पीड बोटच घ्या. लॉंग टेल बोट छान असते पण एक तास वेळ लागतो. लॉंग टेल बोट म्हणजे फोटोजेनिक असते पण मग त्याला लेट लागते. बोटला वेळ लागतो, लॉंग टेलला 1 तास जास्त. आम्हाला लवकर यायचं होतं इथे, त्याच्यामुळे आम्ही स्पीड बोट घेतली आणि ती चांगली पण असते. पटापट जाते, पटापट येते. आणि 4 आयलँड टूरच घेतले आम्ही, 7 आयलँड नाही घेतले. सो आता तिथे जाऊन कंटिन्यू करूया आणि बघूया. आजचं जे मॅगडी होतं माहिती आहे का, त्याच्या समोर त्याच्या समोर आम्हाला इथे आणून थांबलं. आम्हाला वाटलं की क्राबी टाउनला घेऊन जातात पण त्यांचं बोट इथूनच निघतात. सी मागे हे समुद्र आहे, हे सगळ्या बोटचं. इथूनच एखादी कुठली तरी बोट असणारे आमची निघणारे. हो, ये इथे एक सेल्फी काढू. बघा, या ज्या या स्पीड बोट्स आहे आणि या ज्या या लॉंग टेल बोट्स आहे. सो हे 1 तास जास्त घेतील आणि या ज्या आहे ह्या 1 तास कमी घेतील. मे बी हाफ आवर जास्त घेते. हाफ आवर की 1 तास. हां, असं त्याच्या टायमिंग आहे. रिटर्नच्या टायमिंग हां, ही थोडी स्लो असते आणि ही फास्ट असते. सो हा डिफरन्स आहे. आणि यांच्या आय गेस प्राईसमध्ये पण थोडा डिफरन्स असतो. 200 बात की असा काहीतरी. असे बँड दिले त्यांनी. बँड दाखवले व्हाईट कलर आणि मग ते आपल्याला गाईड करतात आणि घेऊन येतात इकडे की व्हाईट कलर इकडे या, तुम्हाला नंबर दिला तर आम्हाला 8 नंबर दिला. सो असं फॉलो करत करत इथे यायचं. मग बोट आली आहे, मग सांगते तिथे जायचं. Island. So today we're gonna go to Penang Caves or Riley Beach first. For the toilet we have 2 places. Riley Beach 30. Yeah. About that. So are you ready? Yeah. Oh, I forgot. My name is Dave. क्लीन करायचे आहे आपल्या चप्पल्स. बोटवर जायच्या आधी चप्पल हातात घ्यायच्या आणि क्लीन करायच्या. वा, आणि अशी लाईन लागली आहे तिथे करतात. तू जा पहिले, मग बॅग घे. नाही, तू खाली नाही बोट. लेट्स सी. मी वर जाऊन कंटिन्यू करते. थांबा. आम्ही बसलोय बोटवर. आता टूर स्टार्ट होते. हे सगळी इन्फॉर्मेशन दिली आम्हाला. आता फर्स्ट आम्ही रिले बीच चालतो. रिले बीचच ना, मला नाही माहिती, मी ऐकलं नाही व्यवस्थित. कुठे चाललोय माहिती नाही. हां, रिले बीचच चाललोय. जे 10 मिनिटात आम्ही पोहोचतो या बोटमधनं. आणि आता स्टार्ट होते. लेट्स गो. Okay. So many people came here to pray for good life, pray for money.
सो त्यांनी आम्हाला आता रेल्वे बीचवर ड्रॉप केलेलं आहे आणि आय थिंक ते इथे फिरवणार आहे आम्हाला. नाही, त्यांनी सांगितलं ना इथे मंकीज आहे, ते त्यांचं कल्चरल काहीतरी आहे, ते आहे. ते guide करणार आहेत का? हो, ती गेली ना पुढे. ओके. सो इथे ते एक 1 आवर, हां 1 आवर इथे थांबवणार आणि मग त्यानंतर वापस दुसऱ्या स्पॉटसाठी. नेक्स्ट स्पॉट रिली बीच ईस्ट आणलाय तिने. वेस्ट आणि ईस्ट आहे, त्याच तिने ईस्ट आणलं. येस, 2 ऑप्शन आहे. एक तुम्ही असं करून जाऊ शकता ॲडव्हेंचर और सरळ रस्ता. एकदम स्टीप आहे असं, यांनी रोप लावली आहे आणि यू कॅन गो. आम्ही हे प्रिफर करू. नाही, इच्छा वगैरे मला जाऊन नाही नाही नाही, आपल्याला वापसही यायचं आहे ना. चला. सो असं छान छान आहे ना. सुमित चल ना, एकटं जातो का तिथे मला सोडून? दाखव डोक्यावर वगैरे मारताना. मारलं. सिरियसली गाईस, काय हे खूपच चिडका आहे हा. सगळ्याच्या अशा थोड्या केव दिसते ना तुला, ते थोडंसं एलिफंटचं डोळा आणि असं सोंड सारखं दिसतं. बघशी ना, ऑब्झर्व कर फक्त. कुठून आलं इथे मंकी? तरी मंकीचं इथे थायलंड आहे, म्हणजे त्यांचं नॅशनल ॲनिमल एलिफंट आहे. माहिती आहे का तुला? माहित आहे की नाही? नव्हतं माहिती ना. तू ऑब्झर्व करशील ना, मी तुला दाखवेल कुठे कुठे. तर असं छान आहे हे. तर इथे पण चालावं लागते. हा, चालायचं सगळी काय सी हे बघा तुम्हाला. बघा इथे अशा केव्ज एक्सप्लोरेशन आणि असं रस्ता आहे. सो हे बघत बघत चालायचं. फोटो त्यांचं काढून देऊ का म्हणणं तुला? आहे. नाही, इथे बघा, इथे डोकं लागेल म्हणून त्यांनी लाल बांधून ठेवलं. किती विचार करतात, जसं की डोकं लागणारच नाही. डोकं तर तरी लागणारच आहे. हा पट मग, हा पट. हे बघ तिथे हार वगैरे लावून. हा, समजत नाही काही त्यांचं. कोणते देवी देवता आहे ते पण आहे. तिने सांगितलं पण भरपूर काही. सुमित तर काही ऐकलं नाही. त्यांचं समजत पण नाही. हां, त्यांचं समजतच नाही, तो प्रॉब्लेम आहे. थोडं समजतं. थोडं समजतं. 2-3 वेळेस ऐकलं तर पूर्ण समजेल. असं कोण ऐकणार 2-3 वेळेस? हां, असं चालत चालत इथून आलं की दिस इज दी बीच. हे बघा, इथून स्टार्ट होतं असं. परत इथे ते सेम स्ट्रक्चर आहे. इथे असं छान झाडं अँड देन द बीच. रेल्वे बीच ही आहे रेल्वे बीच. नाईस. सो असा रेल्वे बीच आहे. इथे कशाचं तरी मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे. किती मोठा फिश आला. इथे डायरेक्ट बीचवर असे फिश दिसतात तुम्हाला. हॅलो. सो आम्ही समुद्रात जाऊन आलो आणि छान तिथे बाथ घेतला, म्हणजे छान समुद्र एन्जॉय केला. इथे आलं नक्की तुम्ही समुद्रात जा. बाप, Rollback नका करू. सुंदर बीच होता तो. एक म्हणजे खूप आम्हाला ब्लू पाणी. ब्लू पाणी आणि असे आम्हाला जवळ त्या जवळ खाली fish आहे. फिश दिसत होत्या. हां, तर एकदम प्रिटी. तर रोलबॅक नका करू, तिथे जा, एन्जॉय करा मस्त छान. आणि असं नका की आपण ओढत राहू तर मग टूर कसं करायचं. पूर्ण तुम्ही वाळून जाता. येस, हवा भरपूर आहे, थंडी हवा आहे, छान. गरम वगैरे काहीच होत नाही अजिबात. हो. आणि 1 तास दिला होता त्यांनी आम्हाला इथे. सो आम्हाला छान एन्जॉय करता आला. येस. तर आता चाललोय आम्ही आमच्या बोटमध्ये वापस. आता दुसऱ्या स्पॉटला ते आता येस, चला. आम्हाला टाइम सांगितला होता की या टाइमपर्यंत तुम्ही इथे वापस यायचं. हिरोईन हिरोईन आहे ती. हिरोईनने आमच्या हिरोईनने आम्हाला टाइम दिला होता. सो आम्ही तोपर्यंत वापस येऊन गेलो. ओके, चला आता भेटूया. बाय. टेस्ट करशील See का? you. टेस्ट करत राहशील का? असं प्रत्येक येस, हे असं कसं मस्त. ओके, डन. एन्जॉईंग. चल बनव. दादा आम्ही चाललोय चिकन आयलँड. तो आय थिंक 50 मिनिट्सचा रस्ता आहे. 50 म्हटलं की 60 म्हटलं हे आम्हाला अजून कळालं
स्पीडनी जातो. दिस इज चिकन बीच, चिकन आयलँड सॉरी. इथे पण छान म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. तुम्ही इथे पण पाण्यात गेलं की तुम्हाला फिश वगैरे जेलीफिश वगैरे सगळं दिसतात. आणि जेलीफिश कोणती फिश होती ती, सॉरी फिश आहे, जेलीफिश नाही आहे सॉरी. आणि इथे काहीतरी आहे वरती पण आम्ही गेलो नाही कारण ते ॲक्च्युली त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे यू कॅन सी. तर आम्ही इथे आता छान एन्जॉय केलं बीचमध्ये आणि मग आता नेक्स्ट स्पॉटसाठी आम्ही जाऊ. आता तिथे जाऊन बघतो काहीतरी आहे का स्मूदी वगैरे काहीतरी खायला आणि मग नेक्स्ट स्पॉट तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट आम्हाला आता स्नॉकलिंगसाठी नेणार आहे आणि हे स्नॉकलिंग गेअर्स आहे. सो बेसिकली हे डोळ्याला लावून हा पाईप आय थिंक वरती राहतो आणि तुम्ही सगळं समुद्रात बघू शकता. मे बी मिडलमध्येच ते करवणार आम्हाला, तर दाखवतो ते. सो आम्ही आता इथून निघालो आहे. इथे आणतात ते आपल्याला स्नॉकलिंग करायला. मी ट्राय केलं, थांब, मी ट्राय केलं एक्सपिरियन्स विथ सुमित. पण मी गेलो आणि मिडलमध्ये ना हे जे असतं हे तोंडात घालायला लागतं असतं तर हे सटकलं. आणि स्विमिंग मला थोडी स्विमिंग येते की मी स्वतःला वाचू शकेन अशी. बट जेव्हा तुम्ही खाली बघता तेव्हा ते एवढं डीप आहे, खूप डीप आहे. तर मग आपली फाटते, माझी पंढरी घबरावली. म्हणजे सटकलं तर माझ्या तोंडात पूर्ण पाणी गेलं. तर मी कसा बसा, हे होतं लाईफ जॅकेट होतं तरी पण मी घाबरलो आणि मी वरती आलो. मग मी अगेन गेलो, एकदा ट्राय केलं, खाली सगळं बघितलं. पण मग आता ते अजून एक नेक्स्ट आयलँडला नेणार आहेत. तिथे मग म्हणजे बीचच्या जवळ करवतात त्यामुळे एवढं डीप नसतं. हे खूप डीप आहे. हां, बट तुम्हाला स्विमिंग नसेल येत तर रिस्क घ्यायची असेल तर घ्या, पण थोडं विचार करा त्याबद्दल. अदरवाईज स्विमिंग येत असेल तर यू कॅन गो. बट व्ह्यू छान आहे, खूप बढिया. खाली व्ह्यू, डीप जो व्ह्यू आहे ना, आणि एवढं छान फिश आहे तिथे अवेलेबल म्हणजे त्याच्यामध्ये एवढ्या छान फिश आहे खाली, खूप बढिया. अशा फिश मी बघितल्याच नाही, म्हणून मी त्याला पकडूनच 1-2दा असं बघितलं खाली. खूप बढिया, बेस्ट. इथे सगळ्या पण मी हृदयाला नाही करू दिलं कारण की इथे सगळ्या बोट्स ते स्नॉकलिंग करायलाच आणतात आणि अर्धा तास थांबवतात, अर्धा तास तुम्ही स्विम करा, स्नॉकल करा. यांना ज्यांना स्विम येतं ते इझिली करतात. आणि छान बघतात. त्यांना यायला पाहिजे. आणि मी नाही करू शकत. तुम्हाला स्विमिंग येत असेल तुम्ही नक्की करा, नक्की ट्राय करा. खूप बेस्ट एक्सपिरियन्स आहे. मनूला नाही आहे स्विमिंग म्हणून मी तिला नाही सांगितलं. लाईफ जॅकेट असेल तरी पण जायचं पण नाही आहे. मग बीच साईड आपण ट्राय करू. बीच साईड मी लाईफ जॅकेट घालून जाऊ शकते. नाही, आपण आता जसं बीचवर गेलो तर मध्ये जिथे आपलं हे तिथे हे बघू शकते ना, छोटे फिश आणि काही फिश तिथे पण आहे. सो येस, बेस्ट एक्सपिरियन्स. आणि अजून एक गोष्ट, आम्ही लास्टवालं तुम्हाला जे दाखवलं ते पोडा आयलँड होतं. आमच्या चुकलं, त्याचा आवाज मागे नव्हता येत म्हणून आम्ही चुकीचं सांगितलं. बिकॉज हे चिकनच्या शेपमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे, पण मला कुठूनच हे चिकनचा शेप वाटत नाही ॲक्च्युली. पण हे चिकन आयलँड आहे, ते पोडा आयलँड होतं. सो येस, बेस्ट. सो गाईज इथे येऊन थोडी मी स्नॉकलिंग केली आणि आम्ही अगेन एकदा चुकलो. ती बाई आम्हाला काही व्यवस्थित सांगत नाही आहे. हा आहे पोडा आयलँड. तो पहिल्यावाला कोणता होता मी मेन्शन करून घेईल कॅप्शनमध्ये. सो दिस इज पोडा आयलँड. आणि याला पोडा आयलँड का बरं म्हणतात, कारण की पोडा म्हणजे यांच्या लँग्वेजमध्ये टर्टल आणि त्यांचं असं म्हणणं आहे की टर्टल शेपमध्ये आहे. तर तिथे तो असा टर्टल शेप दिसतो. तर इथे आलो, इथे थोडी स्नॉकलिंग वगैरे केली आणि मग थोडी स्विमिंग वगैरे केलं. बीच बघा आणि ही बघा. आता त्यांनी आमच्यासाठी इथे लंच सेट केलेलं आहे, तर तिथे जाऊन आम्ही खाऊ नाही शकत. अजून बघितलं नाही आपण. बट नसेलच खाऊ शकत. हॉटेलचं नाही खाऊ शकत, इथलं तर नाहीच शक्य. तर आता बघू काय आहे. तर इथे छान असं बसायला वगैरे स्पेस आहे, छान असं प्रत्येक टूरवाले इथे लंच वगैरे सेट करतात. आणि काही असे छोटे दुकानं पण आहेत. इथे तुम्हाला काही म्हणजे वॉटरमेलन वगैरे असं फ्रूट्स ज्युसेस वगैरे भेटतात. तर या टूरला जर येत असाल तुम्ही तर मग थोडे पैसे कॅरी करूया. चला. सो आता जातो आम्ही लंचसाठी. बघतो तिथे काय होतं, बघू आणि तुम्हाला पण दाखवू. आणि हे आहे आमचं दोघांचं लुक काय आता लुक जाऊ द्या. एवढं सुंदर दिसतं ना मागे की खूप बढिया दिसतं. तुम्हाला थोडं असं दिसतच असेल की किती चेंज होतं बॅकग्राऊंडमुळे सगळ्या गोष्टी. बघा एकदम क्लिअर स्काय आणि ब्लू वॉटर, खूप बढिया दिसतं.
मस्त सगळं. चला चल जाऊया. गाईज सो आम्ही जिथे आमचं लंच अरेंज केलं होतं तिथे गेलो. तर आणि ऑलरेडी सर्वांचा लंच झालेला नाही. होता. आणि सर्वात मेन गोष्ट तिला म्हटलं की सर्वांचा लंच झालं की ती म्हटलं हो. आणि तिने मग आम्हाला एक प्लेट दिली ज्यात चिकनचे पीसेस होते. तर आम्ही म्हटलं तिला की आम्हाला व्हेज पाहिजे. ती म्हटली की तुम्ही व्हेजसाठी बुक केलेलं आहे का? आम्ही म्हटलं हो. तर आम्ही ती- केलं होतं काल. ते हां. विचारतात जेव्हा टूर बुक करतो तेव्हा ते विचारतात व्हेज और नॉन व्हेज. हां आम्ही सांगितलं होतं व्हेज. व्हेज. तर हो तुम्ही सांगितलंय. म्हटलं की हो आम्ही सांगितलंय. हां. ती म्हणे ओके ओके ठीक आहे मी तुमच्यासाठी बघते काहीतरी आणि आणून देते. मग तर ते आता तिने आम्हाला पहिले एक टेबल ग्रॅब करायला लावलं. टेबल पकडा म्हणे आणि मग मी तुम्हाला आणून देतो. तर इथे असे टेबल लागले आहे झाडांच्या हां खाली. आम्हाला काही तिच्यावर भरोसा नाही आहे ती काय आणणार. कारण की व्हेज इथे तुम्हाला माहिती आहे काय सीन आहे. तर आम्ही दाखवलं चाललं तर तुम्हाला इथे आतापर्यंत. आजूबाजूला आहेत थोडेसे दुकानात. आम्ही आईस्क्रीम फ्रुट्स वगैरे असं काहीतरी घेऊ शकतो आणि आम्ही आमच्यासोबत एक चिप्स आणि हाईड अँड सीक आणतो. हां तर आधी बघू तिचं ती काय आणते. नाहीतर मग आम्ही आमचं घेऊ काहीतरी दाखवतो. मला व्हेजमध्ये हे आणून दिलं आहे तिने. हे आणि इट्स ऑल फॉर यू म्हणे. व्हेज Green थाय curry. ग्रीन बघू कसं लागतं सांगतो. बघ ओके इटेबल आहे खाऊ शकतो. हा भात हे व्हेजेस हे काय झालं ते माहित नाही. व्हेजच असेल ना. व्हेजच आहे ना. पानं पाचोळा आणि रस्सा. रस्सा काय रस्सा. रस्सा काही तिखट नाही. ठीक आहे. म्हणून नाही खाल्लं मी. असं चिप्स टाकून थोडं खाल्लं. तिला बिलकुल नाही आवडलं. सॉरी. पण मला भूक लागली होती तर मी खाऊन घेतलं. काही खाल्लं नाही तर आम्ही तिला विचारलं की तू फ्रूट्स देशील का. तर ती म्हणाली की बोटवर आम्ही फ्रूट्स देतो. तर मग बॅग देऊ हां तुम्हाला. पण आम्हाला काही भरोसा नाही आहे त्या फ्रूट्स वगैरे काही सध्या. म्हणजे फ्रूट चांगलेच असणार आहे. कधी देतील काय देतील कसं हां. देतील. तर दिले तर चांगलंच आहे. पण मग आम्ही फ्रूट्स नाही घेतले. इनी मँगो स्मूदी घेतली. तर आता ती ट्राय करू. चांगले. आणि इथे खूप हेवी रेट्स आहे. म्हणजे एक लेसचं पॅकेट जिथे तुम्हाला 7-Elevenमध्ये 20 बाथचं भेटेल ते इथे 60 बाथला आहे. कारण हे बीचवाले रेट्स यांनी लावलेले इथे. नाईस. 120 बातला घेतला आम्ही हे पण. हां कारण की नारळ पाणी पण 100 बातला आहे. सुपरस्टार. गुड छान आहे. चांगलं आहे. म्हणजे थोडंसं पोट भरेल माझं असं आहे. So, बरंच पोट भरेल. हेवी आहे भरपूर ते. मोठी आहे आणि हां. ठीक आहे. ठीक आहे हेवी. ओके चला मग हा जागेवर जाऊन बसूया. थोडं आपल्या जागेवर जाऊन बसू. हे आहेत ते शॉप्स आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे. गाईस जो तिने वादा केला होता तो तिने पूर्ण केला आहे. थँक्यू. गाईज इथे खतरनाक पालींचा प्रकार आहे. ही पालनी आय थिंक ही घोरपड आहे. घोरपड आहे. ओ किती मोठी आहे ती बघ ना. खूप मोठी आहे ती. ओ यार प्रिटी. हो. ओ शिट गाइस सी दिस मॅन. क्रेझी यार. क्रेझी. आम्ही ही साईड अजून आलो नव्हतो प्रॉपर्टीची. हे बघा तिथेच आम्ही मोस्टली एक्सप्लोर करत होतो. बट इथनं तुम्ही असं थोडं पायी येऊ शकता. आणि मग इथनं बघा किती सुंदर दिसतं. इकडे असा पॉईंट आहे थोडा. आणि इथेच आम्ही ती आता एक खूप मोठी काय ते घोरपड बघितली. तर त्याला तुमच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतं मला माहिती नाही. गाईस चेक दिस व्ह्यू. खूप सुंदर वाटते इथे. आम्ही तिथनं आलो त्या टूरवरनं आणि जसे आलो तसेच बेडवर आडवे झालो.
कारण खूप भयानक थकलो होतो, खूप ऊन होतं. तुम्ही बघू शकता आमचे चेहरे, भयानक Tan. टॅन झालो आहे आम्ही, खूप टॅन झालो आहे. आणि मग आता थोडंसं उठलो, थोडं फ्रेश होऊन आणि मग डायरेक्ट इथे समुद्राजवळ आलो थोडंसं चिल करायला. आज आमचा प्लॅन होता की थोडे फोटोज क्लिक करावं, बट टायर्ड फेसेस होते खूप आला आणि पाऊस पण खूप आला पहिले. सनसेट मग त्यातच चालला गेला. हां, आणि टायर्ड फेसेस होते, मग आम्ही थोडं अवॉइड केला. आता आम्ही उद्या निघणार आहे क्राबीवरून दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी, तर मे बी सकाळी लवकर उठून काही फोटोज क्लिक करूया. फोटोशूटचा आता प्लॅन आहे. आता बस इथे थोडा वेळ बसायचं, काहीतरी खायला जायचं आणि मग ते पण दाखवतो आणि मग एंड ऑफ डे. येस, आज लवकर ईओडीचा प्लॅन आहे. हां, लेट्स सी. की आम्ही सकाळी लवकर उठून निघालो पाहिजे. सकाळी 8:30लाच ती इथून हे फेरी निघते. एक सेकंड, खूप जोरात अडकल्यावर केस एक वेट. ठीक आहे, आपण नंतर बोलूया. एक नाही बघा, ही साईड अशी दिसते, जी बीचची साईड आहे. दुसरी जिथून आम्ही आलो आता, ही साईड रात्री अशी होत जाते. हा त्यांना व्ह्यू आहे सगळा. हा आपला बॉय, खूप सुंदर दिसतंय. क्युटी बॉय. मी आहेच क्यूटी. ब्युटी बॉय फोकसमध्ये नाही येतात आत्ता आला. बस, खूप सुंदर दिसतं बघ. छान दिसतंय. आम्हाला उद्या क्राबीवरनं फिफीला जायचं आहे, आमच्या दुसऱ्या हॉटेलला चेक इन करायला. सो त्याच्यासाठी फेरी बुक करतो आहे आम्ही आणि मग ते सेम हॉटेलमधनं पिक करणार, क्राबी टाऊनला नेणार आणि मग क्राबी टाऊनवरनं फेरी जाणार टॉन्साय पियरला. ते फिफीचं स्टॉप आहे तिथे आणि मग तिथून आम्ही आमच्या हॉटेलला जाईल. सो बेसिकली याचा पण रेट 650 होता थायबात, बट आम्ही 950 दोघांचं केलं. सो भाव केला तर सगळं होतं. अगेन द स्ट्रगल. बट आज रुद्राणीला ओलिओ खायचा होता, तर म्हणजे स्पॅगेटी खायची होती, तर आम्ही एका ठिकाणी आलो आहे जिथे प्रॉपर थाई फूड भेटतं आणि त्याला म्हटलं की त्यांच्याकडे मेनू आहे पण, आणि आहे व्हेजिटेरियन आहे. आणि व्हेजिटेरियनमध्ये फक्त हेच एक अवेलेबल होतं, स्पॅगेटी विथ टोमॅटो सॉस, नो मीट 160. तर आम्ही त्याला बोललो की विथ टोमॅटो सॉस सोडून तू कोणता सॉस सांगितला पण त्याला? काहीच नाही, ओलिओ करून दे मला. हां, नॉर्मल ओलिओ करून दे. तर तो बोला की म्हणजे तो कुकला विचारायला गेला आणि करून देतो बोला. तर आता बघू कसं येतं. होपिंग फॉर बेस्ट. म्हणजे आम्हाला थोडा थाई टेस्ट पण पाहिजे होता. हाय आणि- टेस्ट कसा काय बोलू शकतो ओलिओला? अच्छा, पण आम्हाला इंडियन नव्हतं खायचं बेसिकली आज. म्हणजे पोळी भाजी नव्हती जेवायची, भात नव्हता खायचं, कारण की त्यांना माहिती आहे ना इथे तो भात त्यांचा आम्ही मिळतो, आपला सायंकाळी भात नाही. उठल्यावर पोहे खाल्ले. हां, आम्ही रेडी टू रेडी टू वाले पोहे आणले होते. होते, खट्टा मिठा MTRचा पोहा, तर आम्ही त्याच्यामध्ये तो पाणी खाल्ला. टाकायचं आणि त्याच्यामुळे आम्ही थोडं ठीक होतो. आता इंडियन नाही खाल्लं तरी आणि चालेल, एका पण याच्यामध्ये मला खूप Italian जास्त- खायचं होतं. हां, But एका आमच्याकडे याच्यामध्ये Italian- खूप जास्त पाणी झालं होतं, बट तो हे पाणी एवढं बढिया लागलं. तो असा सूप एवढा बढिया लागला. सगळंच चांगलं लागतं आपलं. मग ठीक आहे, चांगलं सुरू आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर्वाईव्ह तर करत आहे. सर्वाईव्ह नाही करत आहे, एन्जॉय करत आहे. सर्वाईव्ह नाही करत आहे, एन्जॉय करत आहे. तर तेच इटालियन रेस्टॉरंट पण नाही आहे या लाईनमध्ये. आम्ही आता इतके 3 दिवस झाले दोन्ही साईडने फिरतो, पण एक पण इटालियन रेस्टॉरंट नाही आहे असं की जिथे आम्हाला प्रॉपर ॲटलिस्ट असं मिळेल काही चांगलं. लेट्स सी आता हे कसं येतं. चला, गाय झालेलं आहे आणि क्वांटिटी खूपच कमी आहे. मला असं वाटते अजून काहीतरी खावंच लागेल. पॅट फ्राय खाऊन घेऊ कालचे, पॅड थाई तेच चांगले वेगळे. सेम की डिफरंट ट्राय करायचं, म्हणजे त्याच्यात असं चिली फ्लेक्स. मॅडमला चिली फ्लेक्स पाहिजे. आता याची टेस्ट कर ना. त्यांच्याकडून वास का खराब होतो I don't know यार. वासच नाही आहे त्यांच्या डिशचे चांगले. कसं आहे? Chili flakes, we need like only chili and olive oil. Yes. सांग ना. ड्राय आहे, आपल्याकडे थोडेसे हे असतात. टेस्ट कशी आहे? चांगली आहे. पेपर, गार्लिक, ऑइल.
दॅट्स इट. ठीक आहे, मी ट्राय करतो. तो ते खूप ड्राय लागत होतं, तर आम्ही हे मागवलं. नाही, चिली फ्लेक्स मागितले होते, त्याला चिली फ्लेक्स समजले नाही. तुम्ही चिली ऑइल म्हटलं चालेल, काहीतरी द्या. मी पण ट्राय केलं, ड्राय लागत आहे खूप. तो ड्राय आहे तर मग आणि पॅड थाई खावं लागेल आज. ठीक, ओके. झालं आमचं इथलं खाऊन, कमी होतं. आम्ही आता परत जातोय पॅड थाई खायला. इथेच आहे, बाजूनीच आहे, बाजूला आहे हे ते रेस्टॉरंट मँगो. तर हां हां, हे लोक देतात कस्टमाइज करून आणि चांगलं आहे. पॅड थाई तर ते खूपच कमी होतं, पॅड थाई तरी जास्त होतं. 2-3 घास आले. हां, सो अगेन पॅड थाई थोडी मी म्हटलं ना टेस्ट आहे पॅड थायला, तर खाऊ शकतो. लेट्स गो देअर. अगेन सेम थिंग गाईज. आता वापस ते खातो. ते हे बेटर आहे Better मला आहे. सगळ्यामध्ये. म्हणजे कालचा फ्राईड राईस पण होता ना, त्याला एक वेगळा वास येतो आय डोंट नो, तो सगळीकडे तो वास येतो. तर मग त्यापेक्षा हे बेटर आहे, हे जरा चांगलं आहे. येस, आता फिनिश करतो पटापट. यांची टेस्ट चांगली आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, तर मग काही टेस्टिंग वगैरे आता करणार नाही. खाऊन आम्हाला आता पटपट आवरायचं आहे. यांच्या टेस्ट वेगळी आहे. सकाळी तू जसं पायनॅपल खाल्लं तशीच टेस्ट आहे, तशीच टेस्ट येते. आपल्याकडचा पायनॅपल ज्यूस तो येऊन बघितला, आर्टिफिशियल नाही वाटत आहे तुला? नाही सुरू नव्हता का? सुरू होता. आर्टिफिशियल नाही वाटते. सकाळी जसं तू पिला ना सेम आहे, म्हणजे जे सकाळी तू जसा खाल्ला ना तो तशीच सेम टेस्ट आहे. आफ्टर टेस्ट सेम आहे, मी काय सांगतो. बघू दे एकदा. सॉरी. बट 7-Elevenचा जो ज्यूस होता ना, ऑरेंज ज्यूस, तो जास्त तो चांगला best होता. आहे. म्हणजे ऑरेंज आणि पॅशन फ्रूट. आणि ते आईस वगैरे टाकून असं छान करून हां, देतो ते थोडंसं आयसी असतं, त्यांचं कमी आयसी, म्हणजे यांनी ज्यूस सारखं दिसतं. ज्यूस वगैरे. ठीक आहे, आता चल 7-Elevenमध्ये ते संपलं होतं, तर मग आम्ही इथे. पण ऑरेंज पॅशन फ्रूटचं कॉम्बिनेशन आवडलं मला. हां, आता ऑरेंज पण ट्राय करायचं आहे. आम्हाला ॲक्च्युली 7-Elevenचे ते व्हायरल शेक्स ट्राय करायचे होते, बट आम्हाला आता मिल्क नव्हतं कन्झ्युम करायचं. ते मिल्कमध्ये असतात मोस्टली, कारण की आम्ही थोडं आगळं वेगळं खाल्लं आहे, तर त्या माहिती नाही त्यावर मिल्क जातं का, तर त्यामुळे रिस्क नको. हां, ठीक आहे, चल. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आम्ही हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. आता पटपट जाऊन आराम करतो आणि मग आम्हाला सकाळी निघायचं दुसऱ्या ठिकाणासाठी. सो येस, हीच होती आजची मस्ती. आमच्या तोंडावरनं चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल की किती मस्ती झालेली आहे. आयलंड टूर वगैरे मस्त Yes. मजा येते. पण थकता तुम्ही, पण बेस्ट आहे. करा, नक्की करा. Yes, हां, definitely. नक्की करा, कारण की खूप छान एक्सपिरियन्स आहे तो जे पण. छान आहे. आणि आम्ही विचार करतो की बरं झालं आम्ही 7 आयलंडने हां, केला. 7 आयलंड नाही घेतला तरी चालेल. 4 4 आयलंड आयलंड नक्की करा. इनफ आहे. येस, आणि 7 छान आयलंड कारण की 2 वाजता सुरू होतो दुपारी आणि संध्याकाळी 8-8:30ला संपतो. डे So, तुमचा वेस्ट जातो पूर्ण मोस्टली. डे आहे त्याच्यामध्ये. बट येस, तुमची चॉईस असेल तर करा. त्यामध्ये ते बायोल्युमिनेंटमध्ये काय स्विमिंग असते. सो बेसिकली समुद्र असतो आणि तो रात्री थोडा ब्लू दिसतो, तर मग त्यामध्ये तुम्ही स्विमिंग चमकतं करू ते जे शकता. असतं ते. आणि तुम्हाला जर स्विमिंग करायचीच नसेल तर मग तर त्यात मग काही तुम्ही अर्थ 4 नाही. आयलंड घ्या. 4 आयलंड घ्या, कारण की सकाळी- 2-3च आयलंड ते हां. जास्त फिरवतात. ते पण दुरून दुरून दाखवतात वाटते मोस्टली, तर मग काही एवढं नाही. ठीक आहे, Done. ठीक आहे, डन. Thank you भेटूया for उद्या watching. उद्याच्या ब्लॉगमध्ये. Yes, please do like, share, comment and subscribe guys. फ्री आहे, सबस्क्राईब करा प्लीज. आम्ही खूप मेहनत घेतोय पूर्ण Yes, कंटेंटसाठी. तुमच्यासाठी किती शूट करत आहे आम्ही, प्रत्येक गोष्ट आठवण ठेवून की वी आर ब्लॉगर. प्लीज सपोर्ट करा, प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. ते फ्री आहे, तुम्ही तिथे जाऊन फक्त बटन प्रेस करा. सो बघूया, भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.